नमस्कार मंडळी, आपल्या श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी मैदा, 2 बटाटे, 3 कांदे, 2 शिमला मिरची, छोटासा कोबी, 3 गाजर, 5चा मसाला, मॅगी मसाला, सांबर मसाला आणि चवीनुसार मीठ। आपण आता बटाटे, गाजर वगैरे ह्याचे साल काढून घेऊया आणि याला बारीक चॉप करून घेऊया। आता आपला कांदा बारीक कापून झालाय। बाकी सगळ्या भाज्या किसून धुवून स्वच्छ करून घेतल्या आहेत। आता आपण कढई तापून घेऊया आणि हे सगळे व्हेजेस आपल्याला फ्राय करून घ्यायचे। थोडंसं तेल घालून घेऊया। थोडंसं तेल घालून घेतलंय। तेल तापलं की आपल्याला मसाले घालून घ्यायचे। कांदा पहिले फ्राय करायचा आणि मग मसाले घालायचे। तेल गरम झालंय, कांदा फ्राय करायला टाकूया। त्यात थोडंसं मीठ घालून घेऊया। कांदा चांगला फ्राय झाला की बाकीच्या व्हेजेस पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे। छान कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। आता कांदा फ्राय झालाय, मसाले घालून घेऊया। मसाले घालून झाले आहेत। आता थोडासा आता सांबर मसाला घालूया। कोबी पहिले घालूया। कोबी जराशी फ्राय झाली, शिमला मिरची घालून घेऊया। छान फ्राय झालं की आता आपण याच्यात बटाटा घालून घेऊया, किसलेला बटाटा। बटाटा पण छान फ्राय करून घेऊया। आता ह्यात गाजर पण घालून घेऊया। सगळं छान असं फ्राय करून घेऊया। फ्राय करून याची वाफ काढेपर्यंत थोडं मैदा भिजून घेऊया। त्याला झाकण घालून वाफ काढून घेऊया। मैदा आता आपण भिजत घालून घेऊया। मैदा चपातीच्या पिठासारखा भिजत घालायचा आहे। थोडंसं मीठ घालून घेऊया एकदम। व्यवस्थित फ्राय झाली आहे। तिला आपण थंड करायला ठेवून घेऊया आणि पीठही आपलं भिजवून झालं आहे। आता आपण ही भाजी थंड करायला ठेवूया। आपण आता हे ताटात काढून घेतलं, याला फॅनखाली थंड करून घेऊया। तोपर्यंत पीठ पण हे करून घेऊया। आता हे छानसं मैदा आपला भिजून झालाय। ते थंड झालं की याच्या छोट्या छोट्या पाऱ्या बनवून मैदा आपल्याला हे झालंय भरून। आता याच्या छोट्या छोट्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यात आपल्याला सारण भरून मोमोज शेप देऊन हे करायचं, बॉईल करायचं। छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, छोट्याशा पुऱ्या लाटून घ्यायच्या। तोपर्यंत आपलं सारण थंड होतंय।
आता ही भाजी आपली थंड झाली आहे, पुरी लाटून झाली. आता मोमोज बनवून घेऊया. छान असं मोमोजचं सेट देऊन घेऊया. आपला हा छान असा मोमोजचा सेट तयार झाला आहे. सगळे असेच बनवून घेऊया, मग स्टीम करून घेऊया. आता एका पातेल्यात स्टीमसाठी एका पातेल्यात पाणी ठेवूया. पाणी गरम झालं की त्याच्यावरती चाळणी ठेवायची. या चाळणीवरतीच तेल लावून मोमोज ठेवायचे आपल्याला. ही चाळणी याच्यावरती ठेवायची. तोपर्यंत पहिले पाणी गरम करून घेऊया. आपले आता सगळे मोमोज मसाला भरून झाले. पाणी गरम झाले. आता चाळणीला तेल लावून मोमोज स्टीम करायला ठेवूया. आता याला तेल लावून घेतलंय. सगळे स्टीम करायला मोमोज ठेवून घेऊया आपण त्याला. हलक्या हाताने ठेवून घ्यायचे. आता सुटतील ते छान असे ठेवून घ्यायचे. आता सगळे आपण तेल लावून स्टीम करायला ठेवले. त्याच्यावरतून झाकण घ्यायचं आहे आणि 20 मिनटं त्याची स्टीम काढून घ्यायची. तर हे झाकण ठेवून याची स्टीम काढून घेऊया. मोजून 20 मिनटं स्टीम करूया. पण आता आपले मोमोज झालेत, काढून घेऊया. हे बघा छान स्टीम झाले. गॅस बंद करून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. हे बघा आता छान असे मोमोज आपले काढून घेऊया. व्यवस्थित निघत आहे. थंड करून खायला चटणीसोबत, सॉससोबत या केचपसोबत आपण खाऊ शकतो. आपले मोमोज रेडी आहे खाण्यासाठी. सॉस, केचप, टोमॅटोसाठी कशासोबत, टोमॅटो चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता. हे बघा छान असे रेडी झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.